पंढरपूर. सासूला मारण्याचा कट पण पतीचाच मृत्यू. प्रेम प्रकरणातून विषप्रयोग उघड. पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. सासूला मारण्याचा कट रचला पण नियतीने वेगळंच वळण घेतलं आणि या कटात स्वतः पतीचाच मृत्यू झाला. मृत समोनाथ लोहार यांची पत्नी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवे यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. या संबंधांना सासूचा विरोध होता आणि म्हणूनच सासूला संपविण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. 10 जानेवारी रोजी प्रियकराने सारिकाला विषारी औषध दिलं. सासूच्या पाण्यात टाक असा सल्ला दिल्याचं समोर आलं. रात्री घरात कोणी नसताना सारिकाने कळशीत विष मिसळलं. सासूने पाणी प्यायलं पण चव कडू लागल्याने तिने तांब्या बाजूला ठेवला आणि त्याच तांब्यातील पाणी पती समाधानने जेवणानंतर पिलं. काही तासातच त्याला उलट्या सुरू झाल्या. रुग्णालयात दाखल केलं पण 16 जानेवारीला त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुरुवातीला कारवाई न झाल्याने लोहार समाज आक्रमक झाला. मोर्चानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली. प्रेम, कट आणि विष या तिघांच्या खेळात एका निष्पाप जीवाचा बळी गेला आणि या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. उंबरगाव गावामध्ये पंढरपूर तालुक्यात एक घटना घडलेली. 16 जानेवारी 2026ला एक व्यक्तीचा मृत्यू झालेला. त्याचा मृत्यू काहीतरी सस्पिशियस लिक्विड पिल्याने झालेला. आता 2 दिवसापूर्वी त्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आम्ही आरोपींना निष्पन्न केलेले आहे आणि 2 आरोपींना अटक केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जे पीडित आहे त्यांची जी आई आहे त्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन होता असं निदर्शस येते आणि त्याच्यामध्ये विष याचा वापर केलेला आहे. विष म्हणजे जे मक्यावरती स्प्रे करण्यासाठी जे काही पेस्टिसाइड यूज होतं आणि जे जंतनाश जे असतं त्याचा वापर करून त्यांनी एका कळशीमध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून त्याचा असा प्लॅन केलेला आहे आणि तेच पिल्यानंतर ही अशी जी घटना झालेली आहे. याच्यामध्ये 2 आरोपी आहेत. त्यांच्या आरोपींमध्ये प्रेमसंबंध होते. त्याच्याच अनुषंगाने घरातल्या वादामुळे त्यांनी हे असं कृत्य केलेलं. तपास चालू आहे. 2 आरोपींना अटक करून पोलीस कस्टडी सोमवारपर्यंत म्हणजे 23 तारखेपर्यंत मिळालेली आहे आणि ते औषध कुठून घेतलं काय घेतलं याचाही तपास लागलेला आहे. शिवाय त्यांनी ते कुठं मिक्स केलं आणि ते जी बॉटल त्यांनी तिथे त्या जंतनाशकाची फेकलेली तीही आपण या गुन्ह्यामध्ये जप्त केलेली आहे. पुढील तपास चालू आहे आणि वी आर कॉन्फिडंट की जे आरोपी आहेत त्यांना कन्व्हिक्शन होईल.